नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला पावभाजी करून दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथं बटाटा कापून घेतलेला आहे, स्वच्छ धुतले। बटाटा कापून घेतलेले, 2 बटाटे घेतलेले, 4 शिमला मिरची घेतलेली, 2 बीट घेतलेले कापून घेतले ते पण स्वच्छ, 2 गाजर घेतले आणि फरसबी घेतली अर्धा पाव, कांदा एक घेतलेला आहे, वाटाणा घेतला आहे आणि फ्लावर घेतलेला आहे। सगळं मी स्वच्छ धुवून कापून सगळं घेतलेलं आहे। तर आता फोडणीमध्ये टाकणार आहे। साठी मी कुकर ठेवलेला आहे, कुकरमध्येच मी शिजायला टाकणार आहे। तर थोडंसं तूप टाकायचं, तुम्ही तेल पण टाकू शकता। मी तूप टाकते आणि थोडं बटर टाकायचं अर्धा, थोडी मोहरी टाकायची, जिरे टाकायचे आणि हा चिरलेला कांदा आहे तो टाकायचा, लसूण पेस्ट टाकायची। हे चिरलेल्या भाज्या आहेत ना, एक एक करून सगळ्या टाकायच्या, चांगलं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये। तर मी सगळ्या टाकून घेते। फ्लावर टाकायचं, आता बटर टाकायचं थोडंसं। त्यावेळेस बटर टाकलं ना खूप भाजी टेस्टी होते, मस्त एकदम। त्या फोडणीमध्ये नंतरच टाकायचं ते, भाज्या घातल्यानंतर बटर त्याला टाकते। लाल मिरची पण टाकायची 2 चमचे, नंतर टाकणार आहे आपण परत फोडणीमध्ये। आता शिजवताना टाकायचं म्हणजे चपक लागत नाही, भाज्या खूप टेस्टी लागतात। टाकायचं 2 चमचे पावभाजी मसाला टाकायचा, 1 चमचाच टाकलाय मी अंदाजे। नंतर फोडणीमध्ये टाकणार आहे परत आणि सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त। भाज्या मस्त मिक्स झालेल्या आहेत, एक वाफ काढायची अर्ध कुकरचं झाकण ठेवून, म्हणजे छान मसाला लागतो सगळीकडे। आता लगेच पाणी ओतायचं नाहीये। मंडळी काढून घ्यायचं झाकण आणि परत एकदम मिक्स करायचं। मी गॅस मोठाच ठेवला होता। तुम्हाला जर कुठल्या भाज्या आवडत नसतील याच्यातल्या तर स्किप केले तरी चालतील। फक्त बीट वगैरे टाकायचं म्हणजे कलर पण छान येतो आणि बीट मुलं असं पण खात नाही आहे, तर ह्याच्यामध्ये लपून जातं बीट। आणि आता पाणी ओतायचं, गरम पाणी ओतते मी, जास्त पण नाही ओतायचं पाणी, भाज्या शिजेल एवढंच ओतायचं। आणि आता झाकण लावायचं कुकरचं। झाकण लावून 5 शिट्ट्या काढायच्या बारीक गॅसवर। कुकर गार झालेला आहे म्हणजे मस्त शिजलेली भाजी। पूर्ण असं स्मॅशरने त्याला मिक्स करून घ्यायचं। चांगली शिजलेली त्याच्यामुळे पटकन होते, नाहीतर मग मिक्सरमधनं थोडीशी चालू बंद करत फिरवायचं। आता कांदा मी याच्यातच कट करून घेणार आहे, मोठे मोठे टाकायचे तुकडे असे, पटकन होतं, काही सेकंदातच होतं, जास्त झंझट करायची गरज नाही। एवढा बारीक झाला मस्त। आता थोडंसं तेल टाकायचं कढईमध्ये, आता कांदा टाकून घ्यायचा। तर टोमॅटो पण मी त्याच्यातच बारीक करून घेतलेले, हे बघा एवढं बारीक होतं मस्त। लसूण पेस्ट टाकायची 1 चमचा, आपण भाजी शिजवताना पण टाकलेली त्याच्यामुळं। आणि आता थोडंसं बटर टाकायचं कांद्यामध्ये, मोठा 1 चमचा टाकलेली मी। मिरची पावडर टाकायची, जसं तुम्हाला तिखट आवडतं त्याप्रमाणे, कारण त्याच्यात पण टाकलेली आहे आपण मिरची पावडर। पावभाजी मसाला टाकायचा, अंदाजेच टाकायचा, तुमची पावभाजी जेवढी असेल तेवढी, कारण आपण त्याच्यात पण मसाले घातलेले होते सगळे थोडे थोडे। आणि मीठ पण टाकायचं आता चवीप्रमाणे। मसाला चांगला परतलाय, भाजी टाकून घ्यायची। आता सगळे मिक्स करून घ्यायची, मी सगळी टाकून घेतली भाजी।
आता झाकण ठेवायचं, नाहीतर हे खूप उडतं वरती. एक 5 मिनिटं, कारण तुम्हाला जसं पातळ घट्ट आहे बघा, मी असं ठेवलेले भाजी. तुम्ही थोडंसं पाणी पण वाढवू शकता. आणि झाकण ठेवते थोड्या वेळ. आता याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकायची आणि बटर पण टाकू शकता तुम्ही, पण मी टाकलेलं आहे याच्यामध्ये फोडणीतच, त्याच्यामुळे मी काय बटर नाही टाकणार. मस्त झालेली बघा मंडळी, चमचमीत एकदम झणझणीत मस्त पावभाजी झालेली. तर या पद्धतीने, आणि झटपट होते, तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.